तर सरकार आणि सीजेपीची बैठक आता सुरू झालेली आहे। आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासोबत आता जितेंद्र सिंह आणि जेपी नड्डा यांची बैठक सुरू झालेली आहे। सीजेपीकडून प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची उपस्थिती, काल देखील यांची उपस्थिती होती। आज ही तिसरी बैठक होतीये। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर झालेला आहे, मात्र जोपर्यंत आपल्याला लिखित स्वरूपामध्ये आपल्या मागण्यांची पूर्तता झाल्याचं लिहून मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू राहणार असा निर्धार सीजेपीने केलेला आहे। आजच्या बैठकीमध्ये आताच्या या बैठकीमध्ये काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकंदरीत राजीनाम्यासोबत आणखी 3 ते 4 मागण्या सीजेपीच्या होत्या, त्या संदर्भात देखील लिखित स्वरूपात आता सरकारचं म्हणणं काय असतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्या संदर्भात लिखित स्वरूपात आता सीजेपीला दिलं जाणार आहे का, आश्वासन दिलं जाणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं असेल। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर आता केंद्र सरकार आणि कॉंग्रेस जनता पार्टीमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि कॉंग्रेस जनता पार्टीचे प्रवक्ते यांची बैठक दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब या ठिकाणी सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती माध्यमांचे प्रतिनिधी असतील, त्यासोबत दिल्ली पोलीस, पॅरामिलिटरी फोर्स हे देखील तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कारण काही वेळापूर्वी धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनी तशा पद्धतीने घोषणा केल्यानंतर आता ही अत्यंत महत्त्वाची धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर कालच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। म्हणजे काल ज्यावेळी कॉंग्रेस जनता पार्टी आणि सरकारची बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये कुठल्याही नाही आणि त्यानंतर आता आज बैठक पार पडली आहे। त्या बैठकीपूर्वी धर्मेंद्र प्रधान आपल्याला बघायला मिळते। काही वेळापूर्वी त्या ठिकाणी सौरभ दास असतील, सोबतच जे अभिजित बिटके आहेत त्या ठिकाणच्याकडनं खरं तर घोषणा केली गेलेली होती आनंद उत्सव साजरा केला गेला होता आणि त्यानंतर ही आता अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आगामी काळामध्ये कशा घटना घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, पण ही बैठक अत्यंत महत्त्वाची सध्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर दिल्लीमधल्या घडामोडी आपण या ठिकाणी पाहताय। सीजेपीकडून प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका या बैठकीसाठी उपस्थित आहेत। दिल्ली कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होते आणि सुरुवातीपासूनच सीजेपीने आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की आम्ही कोणत्याही मंत्र्याच्या घरी किंवा कार्यालयामध्ये बैठकीला येणार नाही आणि त्या अनुषंगानं ही जागा निश्चित करण्यात आलेली होती। काल देखील याच ठिकाणी बैठक झालेली आणि आज देखील त्याच ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे। खरं तर इतर मागण्या आम्हाला मान्य आहे, मात्र राजीनाम्यासंदर्भात आज सरकार आपली भूमिका मांडणार होतं आणि अखेर आता राजीनामा तर घेण्यात आलेला आहे, त्यामुळे या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। बच्चों को कोई भी दिक्कतें ना आए जब वो शिक्षा प्राप्त करें हो, तो मैं सभी को बधाई देना चाहती हूँ। हम सबकी उसमें मेहनत लगी, पर वो मेहनत रंग लाई है। उसके ऊपर मैं मानती हूँ देश प्रेम कुछ नहीं हो सकता। देखिए, ये वो सरकार है जो इतने अहंकार से भरी है, तीसरा टर्म है, पर उन्होंने इतनी सारी ऐसी दिक्कतें आई थी देश के सामने, चाहे वो ट्रेन की त्रासदी हो, ट्रेन के एक्सीडेंट्स हो, कोविड के समय पे इतनी सारी जानें गई हो जो ट्रेन की दूसरे डायरेक्शन में चली जाती थी, पर कोई अकाउंटेबिलिटी नहीं होती थी। उनको लगता था वो सबके ऊपर है। आज ये पहली बार हम जेनजी को कहते थे कि जेनजी सीरियस नहीं है, जेनजी ने अपना सीरियसनेस बताया है। अथॉरिटी से लड़ाई लड़कर, ऐसे पावरफुल लोगों से लड़ाई लड़कर उन्होंने अपने भविष्य के लिए, भविष्य को अपने हाथ में लेकर अकाउंटेबिलिटी तय की है। वो लोग जो इन बच्चों को एंटी नेशनल कह रहे थे और अपनी जगह पे बैठकर ज्ञान दे रहे थे, आज वो लोग साबित हुए हैं कि सही मायने में एंटी नेशनल वो थे जो अकाउंटेबिलिटी नहीं तय करने दे रहे थे। बड़े से बड़ा नेता हो या देश के प्रधानमंत्री हो, अगर वो इनकी जवाबदेही है तो देश की जनता से है। आज वो सच होता हुआ दिखा है और साथ ही साथ बच्चों ने रास्ता दिखाया है हम सभी को, हिम्मत दिखाई है हम सभी को, कि लड़ाई करने की क्षमता दिखाई है हम सभी को।